कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही सगळे? मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही मस्त असं फिरायला चाललो होतो, कारण आज 15 ऑगस्टची सुट्टी होती. म्हणून आम्ही चाललो होतो लोकलने आणि आम्ही चाललो होतो कार्ला लेणी म्हणजे एकविरा आईच्या मंदिरामध्ये. आणि आम्ही आज फर्स्ट टाईम लोकलनी चाललो आहे, म्हणजे आधीही गेलो आहे पण लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच. मग इथं लोकलचा वेट करत आम्ही थांबलो होतो आणि नंतर लोकल आली. आणि मला बाकीच्या गाड्यांपेक्षा लोकलचा प्रवास खूप जास्त आवडतो. छान असतो, म्हणजे छान वाटतं त्याच्यामध्ये. मस्त आम्ही लोकलमध्ये चढलो आणि मला जागा भेटली होती बसण्यासाठी. आणि हा बघा बाहेरचा व्ह्यू किती छान आहे. मग आम्ही मळवली स्टेशनला उतरून थोडंसं थांबलो होतो, कारण मला जागा भेटली होती, यांना अजिबात जागा नव्हती भेटली, म्हणून थोडंसं रेस्ट करावं. आणि आज खूपच जास्त गर्दी होती, लोकलला पण खूप जास्त गर्दी होती, कारण आज सुट्टी असल्यामुळे सगळेच लोक फिरण्यासाठी निघाले होते. आणि इथे आम्ही मस्त असं पाणी वगैरे पिलं. आणि अन्वीही आता तिच्या हाताने मस्त अशी पाणी प्यायला शिकली आहे, तिच्या हाताने पाणी पिते. आणि इथून मंदिर तर खूप लांब आहे. आता बघूयात काही भेटतं का इथून जाण्यासाठी, ऑटो वगैरे काही आहे का. तर नंतर आम्ही असं चालत पुढे निघालो होतो, थोडा रेस्ट केला, मग निघालो पुढे जाण्यासाठी. पण आम्हाला इथे ऑटो वगैरे काहीच भेटली नाही, म्हणून आम्ही चालतच रोडपर्यंत जाण्याचं ठरवलं. आणि इथे बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळेच एकही ऑटो जात नाही इथे. आणि रस्ता पण कसा आहे. तर आम्ही इथं मस्त देवीच्या पायथ्याशी आलो. चढूयात, कारण असं तर बिलकुल वरती चढवलं जाणार नाही. त्यामुळे थोडंसं खाल्लं आणि नंतर पुढे निघालो. आणि इथे देवीच्या इथे अर्धा रस्ता आणि अर्ध्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. आणि आम्ही रस्त्याने न जसा असा आडवा तिडवा रस्ता काढून पुढे गेलो, पण आम्ही पोहोचलो. आणि छानही वाटत होतं. आणि त्याने किती मस्त गोड हसत होती आणि छान वाटत होतं. इथे थोडंसं झाडाखाली बसलो होतो आम्ही, दमलो होतो म्हणून. आणि मस्त गार हवा चालू होती, ऊनही होतं, सगळंच होतं त्या दिवशी. त्यानंतर मस्त वरती पोहोचलो आम्ही. आणि इथून पुढे आता आम्हाला पायऱ्यांनी जायचं होतं. मग आम्ही निघालो पायऱ्यांनी जायला वरती. आणि कसं बसं आम्ही दमून थकून वरती चढलो होतो. आणि ही तिच्या पायाने चढली होती वरती. छान वाटत होतं आणि मस्त घामाघूम झालो होतो आम्ही इथे. मग इथे थोडासा रेस्ट केला, थोडासा इकडचा व्ह्यू एन्जॉय केला, थोडंसं बसलो. आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी गेलो होतो. आणि आम्ही आतमध्ये पाया पडायला गेलो, कारण खूप जास्त गर्दी होती पाया पडण्यासाठी. आम्ही फक्त मुखदर्शन घेऊनच बाहेर आलो होतो. म्हणजे तिथं थोडंसं पाया पडल्या, थोडंसं फोटो काढले, थोडं थांबलो तिथं. आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो. इथे मी अन्वीला घेऊनही पाया पडले होते. आणि इथे हे तुम्ही बघू शकता, ही लेणी आहे, आतमधूनही खूप सुंदर आहे. आम्ही इथे आधी जाऊन आलो, त्यामुळे गेलो नाही, कारण चालण्याची कॅपॅसिटी बिलकुलच नव्हती. त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये काही गेलो नाही. आणि थोडं पावसाचं वातावरणही होत होतं, त्याच्यामुळे म्हटलं आतमध्ये नको जायला, परत पाऊस आला की अडकून जाऊ. त्यामुळे आम्ही बाहेरूनच पाया वगैरे पडल्या. आणि बाहेर येऊन थोडंसं फोटोज वगैरे काढले. खूप दिवसांनी बाहेर फिरायला आलो, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि तेही देवीच्या मंदिरात आलो होतो, त्यामुळे अजूनच जास्त प्रसन्न वाटत होतं. आम्ही खूप दिवसातून बाहेर फिरायला आलो होतो, त्यामुळे मस्त एन्जॉय केला, खूप मस्त फिरलो. आणि मग इकडे बाहेर आलो आणि तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवते. हे बघा किती छान आहे.
आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.